बरेच दिवस बर्डिंगसाठी जायचं चाललं होतं. म्हटलं कुठे जायचं. रमण म्हणाला चला चिपी विमानतळ नाही तर पाटपरवायला जाऊया. काढली गाडी आणि निघालो. पहाटे 5:30 वाजता निघालो घरातून. सावंतवाडीत पोहोचेपर्यंत 6:30 वाजले. सावंतवाडीत थोडंफार चहा वगैरे पिला आणि मग मस्त चिपीच्या दिशेने रवाना झालो. वाटेत ग्रासलँड इतके सुंदर होते की प्रत्येक ठिकाणी थांबावं असं वाटत होतं. परंतु आम्हाला बर्डिंगला जायचं होतं. बर्ड्स इतके सुंदर आहे. रमांची सफारी कॅमो सोबत होतीच. चिपी विमानतळावरनं निघाल्यानंतर आम्ही नदीजवळ येऊन पोहोचलो. इथे फार सुंदर असं बर्डिंग होतं. आजूबाजूला पक्ष्यांचे भरपूर आवाज होते आणि तिथूनच थोडं पुढे चालत गेल्यानंतर कर्ली नदी पण होती. आम्ही बर्डिंग करत करत कर्ली नदीजवळ पोहोचलो. इतका सुंदर नजारा होता, इतका सुंदर नजारा होता. इथून परत घरी जाण्याचं मन करत होतं. समोर शेकडो सिगल्ससुद्धा होते, सिगल पक्षी. त्यांचा पण नजारा बघण्यासारखा होता. अगदी मन तृप्त झालं बघून. अवतीभोवती पाणी, माड. आणि मग आम्ही पुन्हा कर्ली नदीवरनं बॅक टू होम निघालो. वाटेत थोडेफार गमती केल्या, व्हिडिओ सेल्फीज. आणि मग काय भूक लागली. म्हटलं चला नाश्ता करूया. एक मस्त हॉटेल मिळालं आम्हाला बरोबर पाटपरोळ्याच्या त्या क्रॉसिंग जवळ. पाटपरोळ भागात कधी आला तर ह्या हॉटेल भारी मिसळ आणि वडा होता. स्वाद नक्की भेट दिली पाहिजे प्रत्येकाने. अप्रतिम वडा, मज़ा आ गया. दिन बन गया नाश्ते से. नाश्ता झाल्यानंतर मग आम्ही पाटपरोळ्याचा जो तलाव आहे जिथे भरपूर सारी कमळं आहेत, ज्याला आपण वेटलँड म्हणतो, तिकडे पोहोचलो. आणि मग आपलं वॉटर बर्डसाठीचं बर्डिंग सुरू झालं. अगदी ग्राउंड लेवलला खूप छान बर्डिंग होत होतं, म्हणून झोपूनसुद्धा फोटो काढत येत होते. मजा येत होती आणि बॅकग्राऊंड त्याच्यामुळे खूप सुंदर मिळत होतं. शेकडो प्रकारच्या पक्ष्यांनी हे वेटलँड भरलेलं असतं. अगदी खूप सुंदर नजारा आहे. स्वर्ग 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 इतकंच म्हणू शकतो. इतका सुंदर हा तलाव आहे. डोळ्याचं पारणं फिटेल तुमच्या. मुद्दाम एकदा या तलावाजवळचा तासनतास बसला तरी तुम्हाला कंटाळा येणार नाही, इतका हा सुंदर तलाव आहे. अनेक प्रकारचे पक्षी आहेत, अनेक प्रकारची फुलं आहेत, गवताचे अनेक प्रकार आहेत आणि खूप वैभवशाली आपण म्हणू शकतो असा हा तलाव. बघून मजा आली, भरपूर मजा आली. पक्षी विसावलेले होते या ठिकाणी बरेच, ते बघितले. मग बॅक टू होम. दुपारचे 1 वाजला होता. सकाळी 5:30 वाजता आम्ही बाहेर पडलो होतो आणि 1 वाजता मग आम्ही घरी जाण्याचा निर्णय घेतला. तिथून डिरेक्टली बांद्याच्या जवळ गोवा बॉर्डरजवळ एक सहारम हॉटेल आहे, तिकडे पोहोचलो आणि यथेच्छ मासे चोपून चापून खाल्ले. मजा आली. प्रॉन्स, चणक, प्रॉन्स करी. आणि मग तिथून बॅक टू होम आंबोलीसाठी. मस्त ट्रिप.